आपले भविष्य भारतीय संविधान. लेखक सुभाष वारे. प्रकरण 12. गोवंश हत्या बंदी. आजच्या भारतात उलटसुलट चर्चेने हा मुद्दा प्रसिद्धीत आला आहे. दुर्दैवाने आपल्या देशात प्रत्येक मुद्द्याला धार्मिक विद्वेषाच्या अंगाने पेटवत मतांच्या राजकारणाची पोळी भाजण्याची प्रवृत्ती सतत कार्यरत राहते. संविधानाच्या 48व्या कलमात या मुद्द्याचा जो उल्लेख आहे तो आधुनिक व शास्त्रीय रीतीने कृषी व पशुसंवर्धनाची सुसूत्र व्यवस्था लावण्याबाबत आहे. या कलमात शेवटी जो उल्लेख आहे तो असा आहे: गाई व वासरे आणि दुभती व झुंपणीची गुरे यांच्या जातीचे जतन व त्या सुधारणे आणि त्यांच्या कत्तलीस मनाई करणे याकरिता राज्य उपाययोजना करील असा आहे. शेती ही नैसर्गिक पद्धतीने व्हावी. शेती करताना मर्यादित यांत्रिकीकरणासोबत गुरांचा जनावरांचाही उपयोग व्हावा यासाठी सरकारने मदत आणि प्रोत्साहन द्यायला पाहिजे. त्यासाठी कंपोस्ट खते, गांडूळ खत, जैविक कीटकनाशके आणि नैसर्गिक जैविक पद्धतीने पिकविलेल्या शेतमालाला रास्त भावाची हमी सरकारने द्यावी अशी अपेक्षा आहे. त्यामुळे शेतीचा नैसर्गिक पोत आणि कस वाढेल हे या कलमाच्या सुरुवातीच्या शब्दरचनेतून अपेक्षित आहे. मात्र सरकार त्यासाठी काही करताना दिसत नाही. दुसरे म्हणजे या कलमात फक्त गोवंश हा शब्द नाही तर गायी व वासरे आणि इतर दुभती व झुंपणीची गुरे असा उल्लेख आहे. शेळी, मेंढी, म्हैस, उंटीन या दूध देतात. तसेच हाल्या किंवा उंट आणि अन्य जनावरे त्या भागात शेतीच्या कामासाठी जमतात. मग काही लोकांचे फक्त गायी बैलांवरच इतके प्रेम का? मुक्या जीवावरच्या प्रेमाचा मुद्दाही फक्त गायी बैलापुरताच का? म्हैस, बकरी, मेंढी, कोंबडी ही मुकी जनावरे नाहीत का? बंदीच घालायची तर गायी बैलांसह उंट, म्हैस, हाल्या, शेळी, मेंढी, कोंबडी अशा सर्वच मुक्या तसेच सर्वच दुभत्या व झुंपणीच्या जनावरांच्या कत्तलीस मनाई केली पाहिजे. आज गोवंश हत्या बंदीच्या कलमाने सर्वात जास्त जर कोणी अडचणीत आले असतील तर ते आहेत दुष्काळात होरपळणारे शेतकरी. घरातल्या पोराबाळांचे पोट कसे भरायचे? उपयोगातल्या जनावरांच्या चारा पाण्याची सोय कशी करायची? पोरीच्या शिक्षणाचा खर्च कुठून करायचा? अशा अनंत प्रश्नांनी हैराण असलेल्या शेतकऱ्यांच्या गळ्यात भाकड जनावरे सांभाळण्याची जबाबदारी टाकून शेतकऱ्याचे आधीच बिघडलेले अर्थकारण पूर्णच संपविण्याचे काम गोवंश हत्याबंदी कायद्याने केले आहे. पण कत्तल तर होतेच राहते. त्याशिवाय का NDA सरकारच्या काळात विक्रमी बीफ निर्यात झालेली दिसली असती. या कायद्याने होते एवढेच की बाजारातील जनावरांच्या किमती पडतात आणि पोलिसांना भ्रष्टाचाराचे आणखी एक कुरण वाढते. या सगळ्यात मरतो फक्त शेतकरी. जनावरे सांभाळली पाहिजेत, जनावरे वाढविली पाहिजेत आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन मिळाले पाहिजे. पण ते करताना ते जनावर मरेपर्यंत सांभाळण्याचे ओझे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यावर कशासाठी? शिवाय या निमित्ताने कोणी काय खावे आणि काय खाऊ नये असे अनावश्यक फतवे काढून सरकार मूलभूत अधिकारांचे हनन करत आहे. या बाबतीत शेतकरी हित, विवेकी विचार आणि संविधानातील 48व्या कलमाचा नेमका आशय यांच्या आधारे गोवंश हत्याबंदी कायद्याचा फेरविचार करणे योग्य ठरेल. हा मुद्दा समवर्ती सूचित आहे. तरीही केंद्र सरकार मात्र याबाबत कायदा करत नाही. म्हणजे जिथे फायदा वाटतो त्या राज्यात गोवंश बंदी कायदा करायचा आणि जिथे नुकसान होईल असे वाटते तिथे हा कायदा करायचा नाही असे आहे का? अलीकडील काळात स्वतःला गोरक्षक म्हणविणाऱ्यांनी गोहत्येच्या संशयावरून, गायीचे मांस बाळगल्याच्या संशयावरून मुस्लिम समाजातील, दलित समाजातील नागरिकांना मारहाण करण्याच्या, जीव मारण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. एका प्रसंगात तर महिलांनाही मारहाण करण्यात आली. ज्या राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा आहे तिथे तर जर कोणी हा कायदा मोडला तर अटकेची कारवाई आणि शिक्षा देण्यासाठी यंत्रणा उपलब्ध असताना स्वतःला गोरक्षक म्हणणारे कायदा हातात घेऊन ही जी कृत्य करतात हे बेकायदेशीर आहे. ती शुद्ध गुंडगिरी आहे. पण पोलीस आणि प्रशासन या घटना पुरेशा गांभीर्याने घेत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे गोरक्षक म्हणजे समाजकंटक असून त्यांची दुकानदारी मोडून काढली पाहिजे असे स्पष्ट विधान केल्यानंतर तरी परिस्थितीत फरक पडेल अशी आशा करूया.
पंतप्रधानांचे विधान स्वागतार्ह आहे, पण अशा संवेदनशील घटनांनंतर पंतप्रधान प्रतिक्रिया द्यायला खूपच उशीर का लावतात हे अनाकलनीय आहे.